तुम्ही ब्लाऊजच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलात म्हणून मी म्हटलं चला तुमच्यासोबत अजून एक नवीन डिझाईन, एक क्रिएटिव्हिटी आपण शेअर करूया. म्हणजे एक नाही का ते एस्थेटिक वाईब्स देणारं एक असा ब्लाऊज बनवूया की जे तुम्हाला खूप आवडेल. मी मटेरियल पण आणलं, हाकोबाचं एम्ब्रॉयडर्ड आहे बघा, कॉटन आहे. आता यावेळेस आपण जो आपण आतून फ्युजिंग लावतो ते ह्या मटेरियलला नाही लावणार आहे, आपण अस्तरला लावणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते की मी अस्तरला का लावणार आहे. तर त्याच्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट राहा. मी एक वेगळा अस्तरवरती कटिंग करून घेतलं आहे अगोदरच, पॅकनेक ब्लाऊज बनवणार आहे. मग मी हे थोडंफार असं मोठं अगोदर कट करून घेते, कारण फ्युजिंग लावल्यावरती थोडासा कपडा असा आकसल्यासारखं होतं, एकदम थोडासा. मग ते परफेक्शन येण्यासाठी मग मी नंतर कट करेन. ओके, अगोदर मी असेच कट करून घेते. असं मी अगोदरच कट करून घेतले. सगळे पार्ट असेच कट करायचे. हा फ्रंट पार्ट, हा पण तसंच कट करून घ्यायचा. तर मी हातात मी सॅम्पल कट करून घेतलाय. ह्याला मी आता चिटकवेल फ्युजिंग. हा मटेरियल घेतला हाकोबाचा एम्ब्रॉयडर्ड, खूप सुंदर मटेरियल आहे. अगोदर मी कट करून घेतले. फ्रंट पण पॅकनेक आहे आणि बॅक पण पॅकनेक आहे. सी मी कटिंग करून घेतले अगोदर आणि सिंगल डार्टचं ब्लाऊज बनवते. यावेळेस मी मेन फॅब्रिकला फ्युजिंग नाही लावणार आहे. ओके, कारण की जर मी मेन फॅब्रिकला फ्युजिंग लावली तर याचा फॉल खराब होईल. म्हणजे जी क्वालिटी दिसायला पाहिजे, जो फॉल दिसायला पाहिजे ब्लाऊजचा, तो नाही दिसणार. चला, मी यावेळेस अस्तरला फ्युजिंग लावून घेतले. चेक करा, मी याला फ्युजिंग चिटकून घेतले. ह्या बाजूने माझी फ्युजिंग आहे आणि या बाजूने माझं अस्तर आहे. ओके, थोडंसं खराब झालं, मी करून ठेवले होते. सी, म्हणजे तुम्हाला स्टिफनेसवरून कळेलच की मी याला फ्युजिंग लावली आहे. हे बघा, असे मोठं मी 2 कट करून घेतले. थोडंसं इथे नॉच मारून घेते, म्हणजे एक पॅटर्न बनेल. पॅकनेक बनवते ब्लाऊज. झाला फायनल ब्लाऊज. चेक करा, यावेळेस बलून स्लीव्ज लावलेत आणि समोरून पण पॅकनेक आहे, बॅकने पण पॅकनेक आहे. हा बघा बॅक साईड. यावेळेस मी अस्तरला फ्युजिंग लावली आहे आणि समोर असं नॉच दिलं आहे. सी, असं जेव्हा आपण इथं हुक्स लावू तेव्हा हे असं अशा प्रकारे नॉच दिसेल, असं लांब, म्हणजे थोडंसं चेंज म्हणून दिलं आहे. आणि याची शोल्डर बघा, याची हुकायपट्टी अगोदर बघा मी कशी फिनिश केली आहे. सी, कुठूनच ओपन नाही आहे. आणि त्याच्यानंतर शोल्डरची फिनिशिंग बघा, शोल्डर दिसणारच नाही असं फिनिशिंग दिले. आता मी तुम्हाला हे ट्राय करून दाखवते की ब्लाऊज कसा आला आहे. मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी बनवले, कारण की तुम्ही मला ब्लाऊजच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलात. याचे बलून स्लीव्ज असं बनवलं. अजून आयनिंग झाली नाही आहे तरीसुद्धा इतकं फिनिशिंगने ब्लाऊज दिसतो आहे. फ्युजिंग लावल्यानंतर खूप फिनिश ब्लाऊज दिसतो. हा बघा, आणि सिंगल टक्सचा बनवला आहे हा, 1 टक्स. हा बघा, सगळ्यांनी म्हणत होते कमेंटमध्ये की ट्राय करून दाखवा ब्लाऊज कसा दिसतोय. कप्स पण नाही लावले, स्टील ब्लाऊज बघा कसा दिसतोय, एकदम परफेक्ट आलाय. समोर नॉच दिले आणि फ्रंट ओपनिंग दिली आहे, तरी पण खेचल्यासारखं अजिबात नाही आहे. पफ स्लीव्ज बनवले आणि मी यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की अस्तरला फ्युजिंग लावली आहे. बघा किती छान, किती कम्फर्टेबल ब्लाऊज बसलाय. आणि ब्लाऊज कसा वाटतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा. किती परफेक्ट दिसलाय. मी एकदम सिंपल प्लेन साडीसोबत घातली तरी पण किती छान लुक आलाय फक्त या ब्लाऊजमुळे. आणि हात जरी वर केला तरी पण ब्लाऊज वर नाही जाणार. सी, बिलकुल किती छान बसले, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसले. आणि बॅक साईडने पण तुम्हाला दाखवते. हा बघा, लेन किती छान आहे, एकदम फॅन्सी पण वाटते आणि एकदम चांगलं पण दिसते. ब्लाऊज कसा वाटलाय नक्की मला कमेंटमध्ये